सगळं हनुमंतन हा ऑर्डर म्हणताय मी का धर्माचा पुरस्कारता म्हणून मोठेपणा तुझ्यासारखा सांगणार यमाचा यमधर्म म्हणून ते पण निर्विणारा तू धर्माचं फक्त नाव ठेविलं बाकी कर्म तुझी सारी अधर्माची ही धर्माची नाव मी ठेवली नाही शिवानी धर्माने मला दिले धर्माच्या नावावरती तू बोलू नको धर्माचा पुरस्कारता म्हणून तेव्हा मिळवण्याची मला तरी गरज वाटत अधर्मी म्हटलं तर अधर्मी ज्यांना पटत असेल ते धर्माचे म्हणतील ज्यांना पटत नसेल त्या धर्माचे आता तू बाजू म्हणली नाही तू स्वतः बाजू मारली बाजू हो कशी काय कारण तू धर्माचा म्हणून सांगतो आणि एक गोष्ट अधर्माचा वा मला सांग मी धर्माचा मी अधर्माचा म्हणालो मी धर्माचा की अधर्माचा आधी तुझं तू ठरव कसं नाही मी तुला अधर्माचाच म्हणत होतो पण मला वाटलं कुठेतरी स्वतःबद्दल स्वाभिमान असेल पण स्वतः सांगू काय वाटलं काय तुला तू काहीतरी सांगशील मी तुला ऐकून घेईन तेव्हाही शक्य होणार नाही मला सांग रे तू आल्यापासून प्रभू रामचंद्राचं सांगितलं मग मला सांग प्रभू रामचंद्र हा तुझा देव म्हणजे तुझा गुरु होय ना बरोबर मग ज्यावेळी रावण पुत्र इंद्रजित याला प्रत्येकीला मातेचं यज्ञ आणून दिलं होतं बरोबर मग त्या यज्ञ कुंडात जी प्रज्वलित होती ती अग्नी अग्नी म्हणजे कोण अग्नी नारायण बरोबर अग्नी नारायण अवतार साक्षात महाविष्णूचा आणि तुझा प्रभू रामचंद्र हा अवतार कुणाचा महाविष्णूचा बरोबर ना मग त्याच अग्निकुंडात तू एक निंदनीय कृत्य केलं आठवतंय मग तुझा विसरला म्हणून मी विसरणार नाही मला सगळं बरोबर आठवतं त्या निंदनीय कृत्यात तू प्रभाववृत्त निंदनीय कृत्य केलंस मग तिथं तुझी कुठं गेली होती प्रभाववृत्ती मी तिथं मला निंदनीय कृत्य केलं तुला त्या इंद्रजिताचा मोठा पुळका आला पुळका इंद्रजिताचा नव्हे जो यज्ञ करत होता तो हिताचा होता की अनहिताचा होता मी तुला ते विचारलंच नाही मग ते जर मी तुला हे विचारलं नाही मी जर तो धर्माचा केला असता आणि ते जर निंदनीय कृत्य माझ्याकडून घडलं असतं निश्चितच मी त्या निंदेस पात्र होते पण ते कृत्य करतो हसू नको मी हसणार एवढं एवढं दाखवून आलं एवढं दाखवून आलं नाही कारण तू सांगतो अधर्माचं कृत्य होतं अधर्माचं कृत्य होतं जी अधर्माची कृती त्याच्याकडून घडली आणि त्या अधर्माला कृती अधर्मानच द्यायला हवी ज्याप्रमाणे क्रिया त्याप्रमाणे प्रतिक्रिया क्रिया तर त्याची योग्य असते प्रतिक्रिया सुद्धा योग्य होती त्यावर केलेली कृती जिथं अनुचित होती त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा अनुचित म्हटली पण मी तुला प्रश्नच केला नाही की ती सारी कृती तू का घडवली मी तुला हे विचारतो आता तुला त्या निंदनीय कृत्याचा मला उल्लेख सुद्धा करावा लागेल मला सांग तुझा आता त्या निंदनीय कृत्याचा उल्लेख करतो त्या यज्ञकुंडात जी अग्नी प्रज्वलित होत होती अग्नी म्हणजे तुझा राम प्रभू होय ना मग त्या अग्नीवरती तू लघुशंका केलीस मग तुझ्या प्रभावात लघुशंका केलीस मग कसला तू राम भक्त मी राम भक्त आहे म्हणून लघुशंकाच केली कारण त्यावेळी फक्त एकच निश्चित साध्य करायचं होतं त्या यज्ञाचा विध्वंस करायचा होता आणि त्या यज्ञाचा विध्वंस तू त्याची बाजू घेणार नाही बाजू कुणाची बाजू घेणार याला कारण आहे त्या यज्ञकुंडात ज्या ब्राह्मणांची शिरं मारून तो टाकत होता त्याचे प्राण तुला आपोआप मिळत होते तुला हायचं तिथं मिळत होतं त्याच्यामुळे तू त्याची बाजू घेणार पण जर का तो पूर्णतः बाहेर आला असता तर विश्वाच्या ठिकाणी अमरत्व त्याला प्राप्त झालं असतं जो जगाचा देव माझा प्रभू रामचंद्र होता तर तो जर पूर्णत्वास यज्ञ त्याचा जर गेला असता तर कदाचित माझ्या प्रभूच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला असता आणि म्हणून अनुचित प्रकाराला ते मिळविलं ते नाश करण्यासाठी मला करावं लागलं तुला एकच सांगू
पुन्हा हसतो. आता आज सगळं थांबत असेल तुझं काय होतंय नेमकं मला कळत नाही. तुला कळणार होत नाही म्हणून हसतोय की सुचत नाही म्हणून तो हसतोय काय कळत आता तर मला आठवत नाही मला सुचत नाही म्हणून प्रश्न मतानं मी जर का तो अधर्म केला आहे तर तिथं धर्म काय करायला हवं. माझा प्रश्न नाही ऐकत नाही मी काय कारण काय म्हणतो तू धर्म केला धर्म केला हे मी तुला विचारलं. जो अग्निनारायण आहे तो माझा प्रभू रामचंद्रच आहे. तर प्रभू रामचंद्र तो अग्निनारायण रूपाने असेल आणि त्याच्यावर जर का तू लघुशंका केलीस मग तू कसला भक्त. मग देवावर जर का भक्ताने लघुशंका केली म्हणजे तो अधर्म झाला होय ना. मग त्या अग्निनारायणाला त्या पद्धतीनं मी जर विसर्जित करता उपयोगाचं नाही तर कोणती पद्धत तिथं आचरणात आणायला हवी होती. विश्वाच्या ठाई महाभारत योद्धा म्हणून तू बनला जातोय. इंद्रजिताला आव्हान करायला हवं होतंस. तुझ्या शक्ती प्रबंध होती यज्ञाचा विध्वंस करायला होता. तुला तेच कार्य सुचलं. यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी ते केलं. युद्ध करायला तुझ्याजवळ प्रण होतं. माझ्याजवळ कितपत पराक्रम आहे हे देवतांना सुद्धा ज्ञात आहे. तू देवतातील मी देव घटक नाही म्हणून बोलता बोलता बोलून गेला. मी जर बोलायला गेलो तर पूर्णतः वळकली देशील आणि म्हणून तुला सांगतो इतकी जागा सोडली चालतो. वळकली आला तरी चालेल. हा यमधर्म मृत्यूची तोंडावर पडण्याची जर का तुझी इच्छा असेल तोंडावर पडण्याची जर तुझी इतकी जर तुला नाही बोलता बोलता बोलून गेलास ना मी तोंडावर पडलं तरी चालेल पण मनातील इच्छा पूर्ण केल्याशिवाय रिक्त हाताने जाणार ज्यावेळी कालपाश निमित्तपाश आणि नागपाश तुझ्या जवळचे हे तीन पाच ज्यावेळी दिले त्यावेळी तुला काय सांगण्यात आलं होतं जे पुण्यवंत आहे त्यांच्या वाटेला कधी तू जाता उपयोगाचं नाही. जे अधर्माने वागतील त्यांना हवं ते शासन करण्यासाठी तुझ्या पाशी अधिकार दिले. या पुण्यवंतांच्या राज्यात तुझा ऐकतोस का. याच्या मुळाची कारण त्यावेळी दिलेले शब्द आज तू पाहतोय. तू मुळाची कारण विश्वाचा ठाई सारे मनुष्य अथवा सारे जीव हे धर्माचे नसतात. विश्वास पुण्य आणि पाप विभागून दिले. तुझ्या एक काम कर तू माझ्या समोर चल मी तुला दाखवतो कोण कोण पुण्य आणि कोण कोण पाप आहे. हे बघ तुझ्या कर्माचं खापर माझ्यावर फोडू नको. तुझं जे कर्म आहे ते तुझं तू दिसतो. जमत नसेल हे तुझे पास आणि ती तुझी कला घेतली. आता तुला मी या वर्तीने उत्तर देतो. आता या माझ्या पाछात प्राणी येत नाही का तर तुझ्या राज्यात मला तुम्ही प्रवेश करायला देईना. बरोबर तू म्हणतो सारे धर्माचे मी तुला दाखवतो किती पुण्याचे ते तुला जमीन. आता हे पाच तू घे आणि मला प्राण दे. तुझे दुसऱ्याकडे तुझे ना तू नक्की यमधर्म ना. मग तू बाजूला ना मी मला करतो नक्की यमधर्मच ना. माझा कर्तव्य करतो तू तुझ्या हाती दिलेले पाच तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणी तो पेलावू शकत नाही हे लक्षात ठेव. याच्यानंतर जर कोण दुसऱ्या भेटला त्याच्याकडे तू पाच देशील आणि तू नामांकित राहशील असं काहीतरी करू नको. तुला एकच सांगतोय तुझे म्हणतोय पोटवतोय या राज्यात सारे पुण्य आहेत. मी दाखवतो तुला पापी पण मग पुण्यवंत आहे म्हणून तुझ्या पाशात येत नाही. नेमकं काहीतरी ठरव तुझ्या पाशात येत नाही म्हणून तू आलायस. कामधंदा कुठेतरी कमी झाला म्हणून आलायस. मग तू माझा मार्ग सोड. माझ्या पाशात किती प्राण येतात आणि किती नाही ते मी दाखवतो. पुण्यवंत आहे राज्याच्या राज्याशिवाय तिथं सकाळ निवंत उभा तिथं प्रवेश तुला नाहीच नाही. तुला जर तुझ्या भक्ताच्या राज्यामध्ये आत्मविश्वास असेल सारे पुण्यवान आहेत. जर का पुण्यवान असतील माझ्या पाशात प्राण येणार नव्हे. तू बाजूला मी इथं उभा आहे का तुझे झालं अरे धर्म तिथं पाश घेऊन तू आलायस. अधर्माच्या कृतीला सुद्धा त्यांचे पाश घेण्यासाठी तत्पर करशील आणि हात अधर्म थांबवण्यासाठी माझी पावले चोरबडली. मला तुला कळतंय धर्माची देवता मृत्यूची देवता याला कोण अडवतो. आणि सकाळ निवंत उभा
वासुदेवा या गुंडागरीच्या राजप्रसाद आमची पावलं पडली. मनाच्या ठिकाणी समाधान वाटलं, पण याच गुंडागरीच्या ठिकाणी ज्यावेळी असल्याने विराजमान झाले हे भूता तुझं नामस्मरण आम्ही नाही विसरणार. कारण श्यामप्रभू रामचंद्राचा आदर्श आम्ही अखिल विश्वाला न्यायदान देण्याचं कर्तव्य करतो. हे प्रभू रामचंद्र, तुझ्या कृपेचा कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहा. रामाय रामभद्राय रामचंद्राय रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमो नमः. हे प्रभू रामचंद्र, जोपर्यंत तुमच्या नावाचे नामस्मरण आहे का तोपर्यंत आमच्या मनाला स्थिरता आणि शांतता कधी मिळत नाही. अस्थिरे चिंतन लोके अस्थिरे अस्थिर पदारस्य कर्मकीर्ती दोयम. प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत, त्याला कमावलेला धोने शाश्वत, संसारात असणारे पुत्र भक्ती संतान शाश्वत, पण प्रत्येक माणसाच्या जीवनात शाश्वत त्याला आचरण झालेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होती. आणि त्याच कीर्तीच्या उत्तम शिखरावर मानाला विराजमान होण्यासाठी सत्यम शिव सुंदर अर्थात ब्रह्मा विष्णू महेश या त्रैदेवताला वंदने म्हणून लेखणी अंकुशने ही राजघराणी तीन सूत्र स्वतः 84 जगदंब करून सकल प्रजेला न्यायाचा अंगीकार होईल. न्यायाच्या कमीत कमी न्याय केला आणि त्याने करून या राजा सुगांच्या नावाचा डंका त्या अखिल राज्यात गायला जातो. हे म्हणता तुम्हा चरणी एकच प्रार्थना आहे, या माझ्या अखिल जीवनातेला, या माझ्या अखिल मानवतेला तुमचा कृपाशीर्वाद सदोदित लाभावा, सदोदित लाभावा, सदोदित लाभावा.
अंत मुरारशे ती फक्त एकाच गोष्टी अगदी ध्यानी मनी सत्य चिंतने आश्रय श्री रामचंद्राच्या एक निष्ठेने सेवक्ती करतात अगदी त्याचं नामस्मरण केल्याशिवाय मुखानंदाचा करतो भराचा प्रेमय मी कधी घेतला नाही अशी एक निष्ठ भक्ती त्या प्रभू रामचंद्राच्या विषयात होत आजपर्यंत त्या प्रभू रामचंद्राचं सगुण दर्शन देण्याचा सुरताच्या जीवनात सुरताच्या मुख जीवनात चुकलाय का सुरताच्या हाती तुझा धर्म घडलाय का आणि मुळात तुझा दर्शन देण्याचा सुरतला होत तुझ्या दर्शनासाठी फक्त एकटा असून नाही ज्या मार्ग जनतेने मैदान देतो त्या जनतेला सुद्धा महत्त्वपूर्ण दर्शनाला घडवून द्यायचं आणि याच्यासाठी व्रत वैकल्य करते या सारे पण देवा तुझं सगळं दर्शन काही यज्ञावर घडलेलं नाही आणि हीच खंत आमच्या मनाशी एकसारखे ग्रस्त होते पण देवा माझ्या भक्तीवर मला एवढा विश्वास आहे म्हणून ह्या प्रकारच्या केलेल्या भक्ती एक दिवस भगवंता पुन्हा फिरवायची होता आणि जेव्हा तुझं दर्शन मला एक दिवस निश्चित व्हा हे आम्ही पुरवतात सांगतो आणि म्हणून त्याच दर्शनाचा पण बाबा कर्म दिलेलं नाही वाट संपत नाही म्हणून चालतो मरण येत नाही म्हणून जगतो आता जगतो म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न मग आमचं ब्राह्मणांचं काम असतं कुणाच्या घरी जावं एकादशी करावी कुणाच्या घरी सत्यनारायण बांधावा कुणाची मुंज करावी कुणाची लग्न लावावी 12वा आणि 13वा असते आम्हाला काय दक्षिणेशीच काम पण काही यजमान असे भेटतात कामगिरी उरकली की म्हणतात भट्टी काका फलम पुष्पन पोयम आमच्याकडे काय नाही आमच्या नशिबात काय लहान नारळ आणि तांदूळ घेऊन घरी आलो आमची बायको अंगावर येते हे काढलं खाना बायको पुढे आम्हाला एक शब्द बोलायला